मित्रांनो नमस्कार। लसूण लागवडीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे जी तुमच्या एकदम चांगल्या प्रकारे कामात येईल। मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपण तुमच्या समोर जो लसूण दिसत आहे हा लसूण आता 2 ते 2.5 महिन्याचा आहे आणि याच्यामध्ये आपण ना काही रासायनिक खतांचा काही रासायनिक औषधाचा वापर याच्यामध्ये केलेलाच नाहीये। आपण जेवढं काही नियोजन या ठिकाणी तुम्हाला दिसतं मित्रांनो हे सगळं आपण घरगुतीच केलेलं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी आपले जे पिवळापणा दिसत आहे भावांनो, याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी द्यायला लेट झालं होतं त्याच्यामुळे पिवळापणा आलाय, पण आता चांगल्या प्रकारे मित्रांनो 70% ते कमी झालंय। आपण त्याला मायनस केलेलं आहे आणि सगळ्या प्रकारचं नियोजन मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघून घ्या। आणि या ठिकाणी हे बघा मित्रांनो, याची जी कांडी पोचली आहे ते तुम्हाला मी दाखवतो। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे याची वाढ झालेली आहे। मित्रांनो ही पूर्ण सगळं कांडी बघा तुम्ही आता, अशा पद्धतीने याची वाढ झालेली मित्रांनो। आणि खाली कांडी सुद्धा मित्रांनो अशा प्रमाणात पोचली असेल, कारण याच्या वाढीनुसारच आपल्याला अंदाज लावता येतो की खाली जी कांडी त्याची पोचत आहे ते कशा पद्धतीची आहे। तर भावना याच्यामध्ये जास्त काही नाही सांगायचं तुम्हाला, मी फक्त 2 मिनिटांमध्ये नियोजन सांगतो कशा पद्धतीने आपण याचं नियोजन केलं होतं। मित्रांनो लसूण लावल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर याला काय करायचं, थोडासा आपल्या घरी जर युरिया असेल तर तुम्ही युरिया टाकू शकता। मित्रांनो आम्ही तर याच्यामध्ये युरियाचा सुद्धा वापर केलेला नाही, आपण फक्त याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे, बाकी काहीच नाही केलेलं आपण। आणि 1.5 महिन्याच्या नंतर मित्रांनो आपण याला राख टाकलेली, आपली चुलीतली जी राख असते ना ती राख आपण याला टाकलेली आहे। राख टाकल्याच्या नंतर भावांनो याच्यामध्ये काय करायचं, मस्तपैकी पाणी सोडायचं, पूर्ण वाफातून भरेपर्यंत पाणी सोडायचं। राख टाकल्याच्या नंतर तुम्ही अगोदरही सोडू शकता, अगोदर जर तुम्ही पाणी सोडलं तर राख खाली वाफ्यामध्ये चिटकून बसते, त्याच्यानंतर परत तुम्ही राख टाकल्यानंतर एकदा पाणी सोडू शकता। आणि जर आधी राख टाकून नंतर पाणी सोडायचं मित्रांनो तर तशी पद्धतीने तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये काही एवढं रॉकेट सायन्स नाहीये। तर भावना या 2 पद्धतीनं करायचं आहे। आणि बाकी जर तुम्हाला याच्यामध्ये काही कांडे पिवळे पडण्याची वर्षाची याची पाती दिसते, तुम्हाला जे पानं दिसते लांब लांब कांड्याच्या, हे पिवळे पडण्याची शक्यता जर तुमच्या लसणामध्ये जास्त असेल तर मित्रांनो त्याचं एक औषध भेटतं, आपल्या कृषीच्या केंद्रावरती जाऊन त्याचं औषध तुम्ही मागू शकता। त्या औषध आपण याच्यामध्ये ते औषध सुद्धा वापरलेलं नाही भावांनो, याच्यामध्ये हा पिवळापणा नंतर कमी होऊन जातो, याच्यामध्ये काही नाही। पण तुम्हाला जर याचं काही टेन्शन जास्त झालं असेल तर तुम्ही ते औषध मारून त्याचा पिवळापणा तो कमी करू शकता, पण एवढं काही सिरियस इश्यू नसतो तो पिवळापणा कमी करण्याचा। आता मित्रांनो याला पाणी आपण वरचीवर लगातार सोडत राहिलं तर ते पिवळापणा पण याच्यामध्ये कमी होऊन जातो, त्याचं काही एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे। हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी लसणाची कांडी पोचलेली आपली। तर भावांनो यासाठी जमीन काही भारीच असा म्हणून असं काही नाही, तुम्ही कुठेही त्याची लागवड करू शकता। आणि मित्रांनो फक्त लागवड केल्याच्या नंतर त्याला पाणी आपलं टायमाच्या टाइमला पोहोचलं पाहिजे, तेच आपल्या लसणासाठी सगळ्यात जास्त जरुरी आहे। आता तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो, मला त्याच्यावर काही चर्चा नाही करायची। ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की असं औषध वापरा, तसं औषध वापरा, हे खत वापरा, ते खत वापरा, पण भावांनो याच्यामध्ये 0% प्रमाण आहे। आपण कोणत्याच प्रकारच्या औषधाचा आणि कोणत्याच प्रकारच्या खताच्या या ठिकाणी वापरच केलेला नाही। आपण सगळे या ठिकाणी घरगुती चुलीतली राख टाकली आणि त्याला मस्तपैकी राख टाकून पाणी देऊन घेतलेलं आहे। आता हे जे पिवळापणा तुम्हाला दिसतो मित्रांनो याच्यामध्ये काही 0 आहे, याच्यामध्ये काही याचा रोग राही काहीच नाही आहे, हे सगळं एकदम ओके। मित्रांनो याच्यामध्ये काही थोडंसं प्रमाण असेल त्याचं काही एवढा विषय नाही, पण या ठिकाणी तुम्ही याची प्रगती बघू शकता। आणि मित्रांनो याच्यामध्ये जास्त काही नियोजन नाही आहे, तुम्हाला फक्त हेच सांगायचं होतं की यासाठी जास्त काही डोकं लावायचं कामच नाहीये। लसूण आपल्या चांगल्या पद्धतीने आपण घरगुती उगू शकतो। आणि मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कांडी सुद्धा दाखवली असती, पण अजून त्याला थोडा वेळ लागेल, त्याच्यावर तुम्हाला मी एक छोटासा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला नंतर पण दाखवून देईल का आपली कांडी या ठिकाणी कशा प्रकारे पोचली आणि केवढं त्या कांडीची साईज झाली, काय झाली, किती पाकळ्या निघते आतमध्ये। मित्रांनो सरासरी आपल्या जवळपास कांद्याच्या मध्यम मार्गाचा जो कांदा असतो ते कांद्याच्या जेवढा साईज असते तेवढी साईज आपल्या लसणाची मित्रांनो आपण काढतोय। तर भावना या अनुभव नाही बोलतोय, असं काही नाही की आपण आजच केला, आपण दरवर्षी या टायमाला लसणाची लागवड या ठिकाणी करतच असतो। तर त्याच्यामध्ये काही जास्त बाकीचं काही रॉकेट सायन्स आहेच नाही, तुम्ही घरगुती पद्धतीने मस्तपैकी राख वगैरे टाकून त्याचं नियोजन करा। फक्त लसणाला 1 ते 6 महिने झाल्याच्या नंतर राख मारून द्यायची मित्रांनो आणि पानं सोडत राहायचं, बाकी त्याला काहीच होत नाही, रोग राहायचं काही प्रमाण नाही, काही नाही, काहीच होत नाही मित्रांनो, त्याला एकदम बिंदास राहायचं आणि एकदम ओके मध्ये चालतं। आणि मित्रांनो जसं की मी सांगितलं तुम्हाला कांडी जेव्हा वाढल ना त्याची, तेव्हा मी तुम्हाला त्याच्यावर 1-2 मिनिटाचा व्हिडिओ दाखवल का आपल्या लसणाची या ठिकाणी कशी प्रगती झाली आणि नियोजनाचं काही टेन्शन घ्यायचं कामच नाहीये। आणि कशा पद्धतीने आपली कांडी पोचली त्याच्यावर पण तुम्हाला एक नक्कीच व्हिडिओ मिळून जाईल। जसं आता आपली कांडीचा टाईम आला का तुम्हाला एक व्हिडिओ मी टाकून देतो। मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब मारून टाका, म्हणजे अशाच लसणाच्या सगळ्या लागवडीचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतच असतो मित्रांनो। आणि यापुढे ते व्हिडिओ तुमच्यासाठी चालू राहिले पाहिजे, तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे, त्यामुळे तुम्ही काय करा, एक सबस्क्राईब मारून टाका।